डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. माझं पहिलं ऑपरेशन जे झालं ते साधी गाठ मला डॉक्टरांनी सांगितली होती. ऑपरेशन मला सजेस्ट केलं होतं आणि साधी गाठ असली तरी पुढच्या दृष्टीने सेफ्टी साईड म्हणून मला ती काढायला सांगितली होती आणि मला त्रासही होता. MRI आणि बाकी सगळ्या रिपोर्ट्समध्ये बिनाईनच मेन्शन होतं, कुठेही मॅलिग्नन्सीचं हे नव्हतं. तर मी रिलॅक्स होते, म्हणजे एका आणि की बाबा ऑपरेशनची भीती किंवा ऑपरेशनचं बर्डन तर होतंच, पण किंवा ती नॉर्मल आहे, ते एकदा काढून टाकलं की आपण मोकळं होऊ. ऑपरेशन झालं. मला ड्रेन होता मानेत टाकलेला, तो 5-6 दिवसांनी ड्रेन काढला आणि मी माहेरी आरामाला आले. तर मी रिलॅक्स होते की बाबा येईल आता, तुझी गाठ होती ती तपासायला पाठवतात आणि ते रुटीन आपण काढलं की तपासायला पाठवतोच कुठलंही सॅम्पल. तर मी म्हटलं तर काय साधीच आहे, नॉर्मलच रिपोर्ट येईल आणि पप्पा पण म्हटले की अरे काय ते येईलच, नॉर्मलच रिपोर्ट येईल. पण माझा भाऊ जो होता तो थोडा हे होतं की नाही, त्याचे रिपोर्ट आले असतील तू विचार तू डॉक्टरांना. आणि मी खेड्यावर होते, म्हणजे रेंजचा वगैरे इश्यू. तर मी नवऱ्याला म्हटलं तू डॉक्टरांना फोन करून विचार काय आहे म्हणून, रिपोर्ट आला का आणि काय आहे. तर त्याने 2-3 दिवसांनी विचारलं आणि मग मी त्याला फोन केला परत की बाबा तू विचारलंस का सरांना. तर तो म्हटला हो. मी सरांना विचारलं आणि सर म्हटले की रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आणि उद्या सरांनी भेटायला बोलावलं. म्हटलं काय. तर म्हणते हो, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, कॅन्सरची गाठ आहे. म्हटलं मग ऑब्व्हियसली मला तर धक्का होता आणि तर मी त्याला म्हटलं खरंच, काही पण बोलतो तू खरंच. तर तो मला म्हणतो की मग काय त्या गाठीगुठी कशाच्या असतात म्हणे, त्याचाच असतात. सो यू कांट बिलीव की बाबा एक डॉक्टर माणूस आणि अशा पद्धतीने तो मला एवढा मोठा रिपोर्ट डायरेक्टली सांगतोय आणि त्याचा जो वे होता सांगण्याचा, त्याची जी लँग्वेज होती की ह्या गाठीगुठी कशाच्या असतात म्हणे, त्याच्याच असतात. आणि काय झालं की ड्रेन होता आणि पॅरालिसिस गेलेला होता. पहिल्याही ऑपरेशनमध्ये मला पॅरालिसिस होता. तर मी स्पीकरवर मोबाईल टाकला होता आणि तो जो आमचा संवाद आहे तो माझ्या म्हणजे मी जे बोलले एकदम काय जोराने आणि मी रडायला लागले, काय बोलतो. तर ते माझे मम्मी पप्पा धावत आले आणि त्यांनी ते ऐकलं स्पीकर ऑन असल्यामुळे. सो मला म्हणजे कसलेही मला भान नव्हतं, पण मी वडिलांची तब्येत ते ऐकल्या माझ्या वडिलांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, त्यांना चेस्ट पेन व्हायला लागलं आणि ते खाली कोसळले. आणि मी तसाच फोन ठेवला आणि माझ्या वडिलांना पहिले सावरलं, त्यांना त्यांची छाती सोडली, त्यांना नॉर्मल केलं आणि मग आम्हाला कोणालाच काय बोलावं ते सुचलंच नाही. पण म्हणजे त्या व्यक्तीचं नवल वाटलं की त्याने मला रिपोर्ट नॉर्मल म्हणजे डायरेक्टली सांगितला. म्हणजे कोणीही असलं, कोणी समोरची व्यक्ती कितीही स्ट्रॉंग असली तर आपण त्या पेशंटला डायरेक्ट रिपोर्ट, आणि एक डॉक्टर तर अजिबातच नाही, किंवा ते तर नर्सेसला किंवा मेडिकल कुठल्याही नॉर्मल माणसाला सुद्धा कळतं की आपण असं कुठल्याच आजाराचा रिपोर्ट आपण पेशंटला डायरेक्ट सांगत, त्याच्या रिलेटिव्हला सांगतो, चर्चा करतो. माझ्या घरी एवढे सगळेजण होते, माझा भाऊ होता, तो त्यालाही फोन करून आधी गोष्ट सांगू शकला असता. कदाचित त्या दिवशी गोष्ट सावरली गेली म्हणून, पण माझ्या वडिलांना त्या दिवशी हा जो त्यांनी जो ऐकलं त्या धक्क्याने त्यांना त्या दिवशी काही होऊ शकलं असतं. तर एका डॉक्टर माणसानी, मेडिकल माणसानी अशा प्रकारे मला माझ्या आजाराची इन्फॉर्मेशन दिली की त्या गाठीगुठी कशाच्या असतात, त्याच्याच असतात. तर गोष्टी समजायला लागल्या की बाबा म्हणजे कुठलं म्हणजे गांभीर्य, एक सेन्सिबिलिटी जी म्हणतो आपण कुठल्या गोष्टीबद्दलची, ते कुठेही त्या जर्नीमध्ये नव्हतं. आणि मग खूप जास्त सगळ्यांना त्या व्यक्तीचा, तेव्हा माझ्या फॅमिलीला किंवा सगळ्या लोकांना, माझ्या फ्रेंड्सला राग आला की ती मूर्ख माणूस आहे, हा डॉक्टर आहे आणि हा अशा प्रकारे मला डायरेक्ट सांगतोय आणि तेही ह्या लँग्वेजमध्ये की गाठीगुठी कशाच्या असतात, त्याच्याच असतात. सो हा एक प्रकार, म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा डायग्नोसिस झालं हे अशा प्रकारे मला माझा आजार कळाला की हो तुला कॅन्सर आहे, उद्या डॉक्टरांनी भेटायला बोलवलं आहे आणि गाठीगुठी याचाच असतं. सो अशा प्रकारे माझी जर्नी पुढे अजून धक्के खात
गेली आणि सध्या स्टेबल आहे. थँक्यू सो मच.